नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे. नागपुरातील हिंसाचार प्रकरणाच्या आधीचे सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलेत. काही तरुण शिवाजी पुतळ्याकडे पाहणी करतानाचे हे व्हिडिओ वाटतायत आणि हे व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहेत. याचबरोबर या व्हिडिओचा पोलीस सुद्धा तपास करतायत. तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, 3 दिवसांपूर्वी याच वेळेला, कदाचित या वेळेच्या आसपास संध्याकाळच्या सुमारास नागपूरमध्ये राडा झालेला होता. पण त्याच्या आधी, जेव्हा राडा झाला त्याच्या आधीचे हे काही व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये काही तरुण इथं पाहणी करताना दिसून येत आहेत. सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेले आहे. याचा पोलीस सुद्धा तपास करतायत. त्यामुळे हे तरुण त्या ठिकाणी नेमकं काय करत होते, कशासाठी आले होते, असा सवाल इथं उपस्थित होतोय. काही तरुण हे शिवाजी पुतळ्याकडे पाहणी करतानाचे हे व्हिडिओ वाटतायत आणि हे व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहेत. तर याबरोबर व्हिडिओचा पोलीस सुद्धा तपास करत असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे आता या व्हिडिओच्या माध्यमातून जो मास्टर माइंड असेल या सर्व राड्या प्रकरणाचा, त्याचा सुगावा लागतो का तेही बघावं लागेल. तर एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य आपण बघू शकतो न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वृषभ फुरकुंदे हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत. वृषभ, 17 तारखेला राडा होण्यापूर्वीचे हे व्हिडिओ आहेत, याच्यावरून नेमका काय अंदाज लावू शकतो आपण? आपण याच्यावरून नक्कीच अंदाज लावू शकतो की कशा पद्धतीने ती पाहणी केली गेली होती किंवा कशा पद्धतीने त्या पुतळ्याच्या आजूबाजूला पाहिलं जात होतं आणि ते लोक संशयित. वृषभ, थोडंसं थांबवते. याचाच अर्थ ज्या ठिकाणी हा राडा झाला होता त्याच्या आजूबाजूला बरोबर त्याच ठिकाणी हे तरुण पाहणी करत होते का? हो, ते सीसीटीव्ही त्याच ठिकाणचे दिसत आहेत. प्राथमिक माहितीनुसार त्याच ठिकाणचे आहेत ते दिसत आहेत. यासोबतच पोलिसांनी हेच आपल्या लोकल पोलिसांनाही फोटोज व्हिडिओज दिलेले आहेत त्यांना तपासणी करण्यासाठी, आणि त्याच्यात आणखी काही सखोल माहिती मिळते का ते शोधत आहेत पोलीस याच्यात. तर वृषभ, पोलिसांनी आतापर्यंत कशा पद्धतीने तपास केलाय आणि या व्हिडिओच्या संदर्भातून काही माहिती मिळते का तपासातली? पोलिसांनी याआधी सीसीटीव्ही झाले किंवा घरातले सीसीटीव्ही आहेत, अनेक सीसीटीव्ही पाहिले आहेत. आतापर्यंत असंख्य सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास सुरू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तपास सुरू आहे. याच संदर्भातील हेही फोटो त्याच्यातच इन्क्लूड आहेत. त्या फोटोंचाही अभ्यास त्या पद्धतीनेच केला जातोय की हे कुठून आले, कोण आले, कशा पद्धतीचं आहे, हे सगळ्यांचा तपास सुरू आहे. हाच प्रश्न वृषभ, हे तरुण जे पाहणी करताना दिसत आहेत ते स्थानिक होते का, नेमके कुठले होते, काही माहिती आहे? या सगळ्यांच्या तरुणांचा अजून काही सुगावा लागलेला नाहीये. त्या तरुणांची अजून माहिती पूर्ण यायची आहे किंवा पोलीसही त्यांचा तपासच करत आहेत त्या संदर्भातील आहे. हे सगळ्या तरुणांचा अजून नक्की काही माहिती मिळालेली नाही. वृषभ, म्हणजे ज्यांना ताब्यात घेतलं किंवा अटक केली, गुन्हा दाखल केला, त्याच्यापैकी हे तरुण नाहीयेत? नक्कीच सांगता येणार नाही. याबद्दलच अजून नेमकी माहिती पुढे आली नाहीये अजून. पण आपण एकंदरीतच त्यांचा हुलिया बघितला तर याच्यामध्ये ते फोनवर बोलताना दिसत आहेत आणि तिथं फक्त बसून आहेत. फक्त 1-2 नाही तर काही तरुण इथं त्यांचा एक प्रकारे असं म्हणता येईल की ग्रुप होता की काय, असाही संशय येतोय. हो, म्हणजे एक आता वेगवेगळ्या चौकात किंवा आपण त्या ज्या भागातले वेगवेगळे अँगल्स जे म्हणतो ना आपण, त्या अँगल्सने वेगवेगळे दिसत आहेत ते प्रत्येक जण. प्रत्येकाचं वेगवेगळ्या त्या चौकात, परंतु प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी असल्यासारखे आहे. तर आता त्या राड्यापूर्वीचे हे व्हिडिओ समोर आले, त्याच्यामध्ये हे तरुण आपल्याला दिसून येत आहेत जे एकमेकांना माहिती पुरवत आहेत की काय रेकी केली जाते की काय, असा संशय आता उपस्थित होतोय. पण जे स्थानिक त्यावेळेला त्यांच्या आजूबाजूला होते त्यांनी याविषयी काही माहिती दिली आहे? याविषयी आणखी अजून काही पूर्ण माहिती दिलेली गेली नाहीये. पोलीसही याच्यात गुप्तता पाळत आहेत आणि पोलीस आपल्या पद्धतीने तपास करण्याचा प्रयत्न करतात की जेणेकरून माहितीसोबत काही दुर्व्यवहार होऊ नये किंवा या माहितीचा उपयोग आरोपींना होऊ नये, यासाठी ते गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करतात. निश्चितच वृषभ, मी तुमच्याकडे येणार आहे. दरम्यान भाजपचे नेते अनिल बोंडे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत.
अनिल बोंडे सर, नागपूरमध्ये राडा झाला होता, पण त्या राड्यापूर्वीचे काही व्हिडिओ समोर आलेले आहेत. त्याच्यामध्ये काही तरुण ग्रुपनं तिथं थांबल्याचं दिसतंय. पाहणी करतायत की काय असा संशय आहे. तुमची काय प्रतिक्रिया? नाही नाही